पहलगाम हल्ल्याची घटना ही वेदनादायी होती। कुठल्याही सामान्य माणसाला न झेपणारी, न कळणारी, सुन्न करून टाकणारी ती घटना। पण या घटनेचं वृत्तांकन करताना वापरलेल्या काही शब्दांमुळे बीबीसीला मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स कडून म्हणजेच परराष्ट्र मंत्रालयाकडून वॉर्निंग देण्यात आली आहे। तुम्ही केलेल्या वृत्तांकनावर आम्ही बारीक लक्ष ठेवणार आहोत असं ते म्हणालेत। कुठले शब्द त्यांच्याकडून पहलगाम घटनेचं वृत्तांकन करताना वापरण्यात आलेले आहेत, कुठल्या 16 चॅनल्सवर सरकारनं बॅन टाकलाय आणि तो का टाकलाय, हे सगळं आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। बीबीसी या चॅनलनं वार्तांकन करताना टेररिस्टच्या ऐवजी मिलिटंट असा शब्द वापरला, त्यावरूनच त्यांना सरकारनं फटकारलंय आणि आता आम्ही तुमच्यावर बारीक लक्ष ठेवणार आहोत असं सांगितलंय। टेररिस्ट म्हणजे कोण किंवा त्याची व्याख्या नेमकी काय आहे ते बघूयात। भारताच्या बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा म्हणजे UAPA च्या नुसार दहशतवादी म्हणजे कोण किंवा त्याचं डेफिनेशन काय देण्यात आलेलं आहे। जो कोणी भारताची एकता, अखंडता, सुरक्षा, आर्थिक सुरक्षा किंवा सार्वभौमत्व म्हणजेच सॉव्हरन धोक्यात आणण्याचा ज्यांचा हेतू असतो किंवा प्रयत्न असतो किंवा भारतातील किंवा कोणत्याही परदेशातील लोकांमध्ये किंवा लोकांच्या कोणत्याही वर्गात दहशत निर्माण करायची असते किंवा दहशत निर्माण करण्याचा उद्देश असतो किंवा तसे त्यांचे कृत्य असतं, त्यांना दहशतवादी म्हणतात। हे झालं दहशतवादाचं म्हणजेच टेररिस्टचं डेफिनेशन। पण मग मिलिटंट म्हणजे कोण आणि त्या दोघांमध्ये नेमका फरक काय आहे? एखाद्या राजकीय किंवा सामाजिक कारणाच्या समर्थनार्थ हिंसक पद्धतींचा अवलंब करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीचं वर्णन करण्यासाठी कट्टरवादी हा अधिक सामान्य शब्द आहे किंवा एक जेनेरिक शब्द म्हटला जातो आणि तोच बीबीसी कडनं वापरण्यात आलेला आहे। त्या हिंसक पद्धतींमुळे सामान्य लोकांमध्ये किंवा इच्छित राजकीय उद्देश साध्य करण्यासाठी विरोधकांमध्ये दहशतीचं किंवा भीतीचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याचा उद्देश असो किंवा नसो, त्याला मिलिटंट असं म्हटलं जातं। पहलगाम घटनेमध्ये दहशतवादी संघटना TRFनं जबाबदारी स्वीकारली असून लष्कर-ए-तोयबाशी निगडीत ही संघटना आहे। त्यामुळे याबद्दल वार्तांकन करताना किंवा बातमी देताना मिलिटंट हा शब्द वापरणं चुकीचं आहे की नाही याच्यावरती सध्या मतभेद चालू आहेत किंवा याच्यावरती चर्चा सुरू आहे। पण जर डेफिनेशन प्रमाणे आपण बघितलं तर मिलिटंटचा जो अर्थ आहे तो इथं लागू होत नाही। इथं टेररिस्ट हाच शब्द खरं तर लागू होतो असं आपण बाय डेफिनेशन म्हणू शकतो किंवा आपल्याकडे जे डेफिनेशन आपल्या कायद्याअंतर्गत दिलेला आहे त्या आधारावरती आपण हे असं म्हणू शकतो। बीबीसीने गनमॅन हा शब्द जो आहे तो देखील वापरलेला आहे। त्यांची एक हेडलाईन अशी होती की मोर दॅन 20 किल्ड आफ्टर गनमॅन ओपन फायर ऑन टुरिस्ट इन इंडियन ॲडमिनिस्ट्रेड काश्मीर, अशी हेडलाईन जी होती ती त्यांच्याकडनं देण्यात आलेली होती। यानंतरच परराष्ट्र मंत्रालयानं जॅकी मार्टिन, जे बीबीसी इंडियाचे हेड आहेत, मुख्य आहेत, त्यांना याबद्दल कळवलेलं होतं आणि त्यांना असं सांगितलं होतं की आमची तुमच्यावरती नजर असणार आहे। बीबीसीच्या कार्यपद्धतीबद्दल जर बोलायचं झालं तर जगभरातील वृत्तसंस्था त्यांच्या कव्हरेजमध्ये किंवा रिपोर्टाजमध्ये संबंधित सरकारच्या म्हणजे त्यांच्या देशातल्या सरकारच्या ज्या व्याख्या असतात किंवा डेफिनेशन असतात त्यांचंच पालन करतील असं नाही। फॉर एक्झाम्पल, बीबीसीकडे बीबीसी न्यूज स्टाईल गाईड नावाची एक स्टाईल शीट आहे, ज्यामध्ये दहशतवाद्यांऐवजी मिलिटंट हा शब्द वापरला गेलेला आहे किंवा त्याचा वापर करायचा असं सांगण्यात आलेलं आहे। आणि त्याचं कारण त्यांनी जे दिलेलं आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला आता इथे स्क्रीनवरती दाखवतोय। त्यांच्या स्टाईल शीट मधलाच हा स्क्रीनशॉट आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपल्याला न्यूट्रल राहायचं आहे, आपल्याला कुठलीही भूमिका घ्यायची नाहीये, आपल्याला ती व्यक्ती कुठल्या उद्देशाने त्यांनी एखादी गोष्ट केलेली आहे ते आपल्याला माहिती नाहीये आणि त्याच्यामुळेच टेररिस्ट हा शब्द आपल्याकडे बँड जरी नसला तरी मिलिटंट हा शब्द वापरणं जास्त योग्य आहे किंवा त्या व्यक्तीनं नेमकं कुठलं कृत्य केलेलं आहे किंवा त्यांनी नक्की कुठला क्राईम केलेला आहे याच्या आधारावरती जे शब्द आहेत ते वापरावेत। म्हणजे त्यांनी जी ऍक्शन केलेली आहे त्याच्या आधारावरती असेल, म्हणजे किडनॅपर असेल किंवा तत्सम जे गोष्टी आहेत ते टॅग त्या व्यक्तीला देण्यात यावा। पण जर एखाद्या राजकीय व्यक्तीला किंवा कुठल्याही एक्सपर्टला तुम्ही कोट करत असाल आणि त्या व्यक्तीनं जर टेररिस्ट असा शब्द वापरला तर तोच शब्द तुम्ही वापरू शकता त्या कोटमध्ये त्या व्यक्तीचं नाव देऊन आणि त्यांनी तो शब्द वापरलाय म्हणून तो शब्द आपल्या बातमीमध्ये जाईल असे इन्स्ट्रक्शन्स जे आहेत ते देण्यात आलेले आहेत या स्टाईल शीटमध्ये। पण या सगळ्यातनं जो मुख्य प्रश्न निर्माण होतो तो हाच होतो की ज्या वेळेला आपण असा एखादा शब्द वापरतो जेव्हा आपल्याला माहिती आहे की ही घटना अत्यंत दुःखद होती, ही या घटनेमुळे असंख्य लोकांचं नुकसान झालेलं आहे, अनेक सामान्य लोकांनी त्यांचा जीव गमावलाय, त्यावेळेला मग असे कॉन्ट्रोवर्शियल शब्द वापरणं हे कितपत योग्य आहे? त्याचबरोबर सरकारनं सुद्धा आता बीबीसीला फटकारलेलं आहे। त्याच्यामुळे यानंतर बीबीसी हे शब्द जे आहे ते एडिट करतं का, त्यांच्या बातम्यांमध्ये ते बदल करतात का, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण या बातम्यांमधनं लोकांपर्यंत इंटरनॅशनल लेवलला जो संदेश जातोय तो नेमका काय जातोय किंवा त्या संदेशात
काय म्हटलं जात आहे की हा टेररिस्ट अटॅक होता का हे मिलिटंट्सकडनं करण्यात आलेलं होतं, म्हणजे कट्टरवादी लोकांनी हे पाऊल उचललेलं होतं, त्याचा उद्देश काय होता, म्हणजे कुठलीही चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचू नये याच्यासाठी सरकारने आता सांगितलेलं आहे की आमचं तुमच्या कामावरती किंवा तुमच्या रिपोर्टिंगवरती पूर्णपणे लक्ष असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.